सगळ्यात महत्त्वाचं अकाउंट. हेच अकाउंट तुम्हाला, तुम्ही म्हणाल ते करोडपती बनवू शकतं, तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम देऊ शकतं. जे काही करायचं ते हे अकाउंट करू शकतं. काहीच नसतील तर 10 रुपये खिशातले काढून टाकले पाहिजे. म्हणजे ही हॅबिट बिल्डिंग प्रोसेस आहे. भविष्यासाठी आज मरायचं का आम्ही, तर बिलकुल मरायचं नाही. पण हे 10% जे आहेत हे तुम्हाला काहीही करून आयुष्यच करायचे. पण तुमचं आता मंथली इन्कम येतं तर 20% जाईल. तर 20% जाऊन पण तुमच्याकडं काहीतरी अचानक आले ते पण त्यातच गेले पाहिजे. हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. जेव्हा तुम्ही एकदम मन मोकळे एन्जॉय करता तेव्हा तुम्ही लाईफमध्ये खरं काम करायला पुढे येऊ शकता. वेलकम बॅक टू युअर ओन चॅनल चार्ट कमांडो. तर आज आपण जाणून घेऊया की फायनान्शियल फ्रीडम जर हवा असेल तर काय एक्झॅक्टली केलं पाहिजे. अशा कुठल्या पायऱ्या आहेत, अशा कुठले तंत्र आहेत, कुठल्या स्टेप्स आहेत ज्याच्यावरती जर आपण ॲक्शन घेतली तर येणाऱ्या कालावधीमध्ये प्रत्येकाला फायनान्शियल फ्रीडम मिळू शकेल. आणि हेच जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा आपण बोलूया त्याच माणसाला ज्यांनी आत्तापर्यंत खूप साऱ्या आपल्याला वेगवेगळ्या पॉडकास्टमधनं माहिती दिली, खूप साऱ्या वेगळं स्किल सेट, माइंडसेट, नॉलेजबद्दल सांगितलेलं आहे. तर यस, तीच व्यक्ती आपल्या सर्वांची लाडकी महेश पाटील सर. नमस्कार. नमस्कार सर. असं काय केलं गेलं पाहिजे की ज्यांनी एखाद्या व्यक्तीने ठरवलं की मला फायनान्शियल फ्रीडम हवं आहे, तर अशा कुठल्या पायऱ्यांवरती त्यांनी काम केलं पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाचं फायनान्शियल फ्रीडम हवा आहे म्हणजे पुरेसा पैसा हवा आहे. राईट. पुरेसा पैसा हवा आहे म्हणजे त्याचे जे काही नीड्स आहेत त्या भागल्या पाहिजे विदाऊट काम न करता. ओके. काम न करता त्याला एवढे पैसे आले पाहिजे की त्याचे गरजा सगळ्या भागल्या पाहिजे, म्हणजे फायनान्शियल फ्रीडम. मग ते कसं भागणार, तर त्यांचा मंथली खर्च काय तो काढणार गुणिले 12 महिन्याचा, म्हणजे वर्षभराचा खर्च झाला, प्लस 50% आपण ॲड केलं टॅक्सेस आणि इन्फ्लेशनसाठी, आणि त्याला आपण 10 ने गुणवलं. ओके. म्हणजे हे झाले आपली कोंबडी. राईट. ही फायनान्शियल फ्रीडमची कोंबडी झाली, ही अचीव करायची आहे. तर ही फायनान्शियल फ्रीडमची कोंबडी प्रत्येकाची वेगळी आहे. तर राईट, तुमची किती आहे कॉमेंटमध्ये जरूर लिहा. तर ही एकदा हे कळालं आपल्याला की एवढे पैसे आपल्याला अचीव करायचे, मग त्याच्यानंतर स्टेप्स आले की आपल्याला इनकमिंग किती आहे आणि आउट गोईंग किती आहे हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. मग त्याच्यानुसार बजेटिंग करावं लागतं आणि बजेटिंगनुसार गोल सेटिंग करून त्याच्यानुसार काम चालतं. तर हे जे सगळं आहे ही प्रोसेस आपण 6 अकाउंट सिस्टमद्वारे आपण करतो. एक 6 अकाउंट सिस्टम आहे जी बेस्ट आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे 6, तुम्हाला जे सॅलरी येते, तुमचा जो काही वर्किंग इन्कम असेल, म्हणजे तुम्हाला सॅलरीमधून येत असेल किंवा बिझनेसमधून येत असेल किंवा वॉट मे बी, तर तो जो वर्किंग इन्कम आहे तुम्हाला कंटिन्युअस येणारा मंथली, तो वर्किंग इन्कम तुम्हाला वेगवेगळ्या अकाउंट्समध्ये डिवाईड करायचा आहे. राईट. आणि त्यामुळे ही एक सवय आहे. मनी मॅनेजमेंट हे काही कोणी जन्मताच मनी मॅनेजमेंट शिकून येत नाही, ही एक सवय आहे. ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप्स लावावे लागेल. आणि त्यासाठी एकदम ॲक्शनेबल आपण प्लॅन बघूया. तर ह्या सिस्टममध्ये आपल्याला 6 अकाउंट बनवायचे. पहिला अकाउंट आहे नीड अकाउंट. नीड अकाउंटमध्ये आपल्याला जे काही इन्कमिंग आहे त्याच्या 50% रक्कम आपल्याला टाकायची आणि ती त्या नीडसाठी खर्च करायची. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल रेंट भरायचं आहे किंवा रोजचा किराणा आहे, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे जे रोजच्या गरजा आहेत आपल्याला, ज्याच्याशिवाय आपण राहू शकत नाही, असं सगळं आपलं लाईट बिल आहे, गॅस बिल आहे, या सगळ्या गोष्टीचा जो खर्च आहे तो 50% झाला पाहिजे आपला. ओके. मग हे जे 50% खर्च जो आहे याच्यापेक्षा जर तुमचं जास्त होत असेल, त्यात भागत नसेल, तर काय करायचं, तर सिम्पली तुम्हाला लाईफ सिम्प्लिफाय करायची. ओके. म्हणजे 50% भागत नसेल, भागतंयच, आणि जर भागत नसेल तर तुम्हाला काही गोष्टी सिम्पल लाईफमध्ये करायच्यात. म्हणजे त्यामुळं काय होईल, लाईफ सिम्प्लिफाय झाल्यामुळं, लाईफस्टाईल सिम्प्लिफाय झाल्यामुळं तुमचे खर्च कमी होतील. आता याच्यामध्ये दुसरं अकाउंट जे आहे ते सगळ्यात महत्त्वाची आपली फायनान्शियल फ्रीडमची कोंबडी आहे. ओके. त्याला आपण FFA म्हणतो, म्हणजे फायनान्शियल फ्रीडम अकाउंट. मग आता 50% आपले कुठे गेले, आपल्या नीड अकाउंट. नीड अकाउंटमध्ये गेले. आता 2 नंबरचा अकाउंट कुठला आहे, FFA, फायनान्शियल फ्रीडम अकाउंट. आता 20% रक्कम तुम्हाला याच्यात टाकायची. हे कसं करायचं वगैरे मी शेवटी सगळं सांगतो आणि एक्झॅक्ट ॲक्शन काय घ्यायचं ते पण सांगतो. मग आता 20% याच्यात घालायचे, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं अकाउंट. हेच अकाउंट तुम्हाला
तुम्ही म्हणाल ते करोडपती बनवू शकतं, तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम देऊ शकतं, जे काही करायचं ते हे अकाउंट करू शकतं. मग म्हणजे जी आपण कोंबडी म्हणलं, ही आपली कोंबडी आहे, मेन कोंबडी. ही तुम्हाला 10%चं अंड देणार आहे. जसं आपण 50% कुठं कुठं खर्च करायचं बघितलं, तसं 20% जे आहे हे इन्व्हेस्ट करायचे. कुठे? एकतर स्टॉक्समध्ये. मग त्यासाठी तुम्हाला शिकावं लागेल. chartcommando.com वर तुम्ही त्याची मदत घेऊ शकता किंवा चार्ट कमांडो मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून शिकू शकता. दुसरं काय? म्युच्युअल फंड. ओके. म्युच्युअल फंडमध्ये परत किती प्रकार आहेत? वेगवेगळे प्रकार आहेत. जसं 3 मुख्य प्रकार आहेत. इक्विटी म्युच्युअल फंड, दुसरे आहेत डेब्ट म्युच्युअल फंड, तिसरे आहेत हायब्रिड म्युच्युअल फंड. इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये पण अनेक प्रकार आहेत. स्मॉल कॅप म्युच्युअल फंड, मिड कॅप म्युच्युअल फंड, लार्ज कॅप म्युच्युअल फंड, मल्टी कॅप म्युच्युअल फंड, फ्लेक्सी कॅप, असे खूप प्रकार आहेत. नंतर डेप्ट म्हणजे हे जे मार्केट डिपेंडंट ह्यांचे रिटर्न्स असतात. डेप्ट फंड म्हणजे वेगवेगळे गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स आहेत, वेगवेगळ्या कंपन्यांचे बॉन्ड्स असतात. त्या कंपन्या ते लोन घेतात, गव्हर्नमेंटसुद्धा पब्लिककडून लोन घेतात. तर ते जे बॉन्ड्स असतात, ते बॉन्ड्स इश्यू करतं गव्हर्नमेंट. ते बॉन्ड्स आपण विकत घेतो, ज्याच्यात फिक्स पर्सेंटेज असतं. पण ते फिक्स असतं, मार्केट चढ उतार, पण ते कमी असतं कम्पॅरेटिव्हली इक्विटी. आणि हायब्रिड फंड काय? की ज्यांना डेप्ट आणि इक्विटी दोन्हीचं कॉम्बिनेशन करायचं, तो हायब्रिड फंड. ओके. असं. आता मल्टी ॲसेट फंड पण असतात काही. मग ते मल्टी ॲसेट फंडमध्ये मग कमोडिटी फंड असतात, म्हणजे सगळ्याचं मिक्सचर असतं. म्हणजे हे मार्केट सायकल आहे. म्हणजे इक्विटी मार्केट जेव्हा पडत असेल, स्टॉक मार्केट पडत असेल, तेव्हा गोल्डची किंमत वाढते. मग हे म्युच्युअल फंड गोल्डमध्ये शिफ्ट होतात. असे ते फिरवत राहतं. म्हणजे मल्टी ॲसेट फंड आहे की नाही. आणि कोणता म्युच्युअल फंड? 4000 म्युच्युअल फंड आहे. म्युच्युअल फंड सही है, लेकिन कौन सा सही है? Right. इसके लिए शाश्वत ग्रोथ ॲप आहे. ओके. मग हे शाश्वत ग्रोथ ॲप काय करतं? तुम्हाला मदत करतं. ह्याच्यासाठी एक्स्ट्रा चार्ज काही तुम्हाला लागत नाही. ॲप फ्री आहे, त्याच्यात सगळ्या टाईपचे कॅल्क्युलेटर्स फ्री आहेत. राईट. मग त्या ॲपमधून तुम्ही म्युच्युअल फंड किंवा टीमची मदत घेऊ शकता. त्याचं पण व्हॉट्सअप खाली आहे. मग आता इन्व्हेस्टमेंट केली, मग हे 20% रक्कम जी आहे, एक तर तुम्ही शिकून डायरेक्टली स्टॉक्समध्ये गेली पाहिजे, लाँग टर्म विजन ठेवलं पाहिजे, शॉर्ट टर्म नाही. आणि नाहीतर मग म्युच्युअल फंडमध्ये गेली पाहिजे. मग याच्यातून काय होईल? ती तुमची कोंबडी वाढायला सुरू होईल. ह्या FFAमध्ये एकदा गेले 20%, त्यातला एकही रुपया बाहेर का येऊ द्यायचा नाही, चाहे कुछ भी हो जाए. हे सगळ्यात महत्त्वाचं रूल आहे याच्यात. नाहीतर कुठतरी अडचण आली म्हणून काढलं असं नाही. त्याच्यासाठी पण आपण व्यवस्था केलेली आहे. उलट सवय अशी लावायची की डेली पैसे काही ना काही पडले पाहिजे. म्हणजे आज मी FFAमध्ये किती टाकले, रोज रात्री झोपताना प्रश्न पाहिजे. काहीच नसतील तर 10 रुपये खिशातले काढून टाकले पाहिजे. म्हणजे ही हॅबिट बिल्डिंग प्रोसेस आहे. ओके. आपल्याला FFAची हॅबिट ठेवायची. काही झालं तरी माझं रोज काहीतरी त्यात जाईल. बरोबर आहे. पण तुमचा आता मंथली इन्कम येतोय, तो 20% जाईल. बरं, 20% जाऊन पण तुमच्याकडं काहीतरी अचानक आले. कधी कधी बोनस मिळतो आपल्याला, हां. काही एक्स्ट्रा पैसे कुठून येतात. सरप्लस इन्कम आहे. सरप्लस कुठून येऊ, कशी येऊ, हे पैसे सुद्धा ह्यातच टाकले पाहिजे. Right. आहे की नाही? अचानक लॉटरी लागली किंवा ऑफिसचा दिवाळीचा बोनस आला किंवा अजून कुठून काय आलं, त्यावेळेस आपल्याला प्रश्न पडतो, ह्याचं काय करू? मग आपल्याला कळतं की मार्केटमध्ये नवा आयफोन आलाय. बरोबर आहे की नाही? त्यात अजून कुठून तरी टाकून आपण आयफोन आणू. असं नाही. आयफोन कुठलाही खर्च असं करण्यापेक्षा जे काही एक्स्ट्रा आले ती सवय, आणि एकदा सवय लागली की लागते आपोआप. मग तुम्हाला पैसे आले की कुठे टाका हा प्रश्नच राहत नाही. तो FFA अकाउंटमध्येच जातात. म्हणजे सर, हा FFA अकाउंट जर स्ट्रॉंग करता आला, म्हणजे ठीक आहे, आपण एक ठरवलं की मला महिन्याला 2000 टाकायचेत. सामान्य माणसाला तो एक प्रश्न असणारच आहे की माझा खर्चच भागत नाही तर हे काय करू. मग त्यासाठी सवय पुन्हा लावावं लागणार की खर्च कमी करा. त्याच्याबरोबर जर त्यांनी सरप्लस इन्कम कुठून वाढवलं, काही एक्स्ट्रा काम करून, प्लस जसं तुम्ही आता बोललात बोनस किंवा गिफ्ट किंवा इतर अर्निंग मधून काही येतात किंवा ओव्हर टाइम काही लोक करतात किंवा कधी कधी बिझनेसमध्ये थोडाफार प्रॉफिट एक्स्ट्रा होतो, तेव्हा अतिरिक्त आलेलं उत्पन्न जर त्यांनी FFA मध्ये डायव्हर्ट केलं आणि ती सवय लागली, सगळ्यात महत्वाची सवय जर लागली, तर 3 वर्षाचा गोल 1 वर्षात किंवा 1.5 वर्षात पण ते अचीव्ह करू शकतो माणूस. म्हणजे एक्झाम्पलसाठी 10 वर्षाची प्रोसेस असेल तर ती 7 वर्षात कम्प्लीट होईल, 5 वर्षाची असेल तर 3 वर्षात होईल. म्हणजे सवयीवरती फोकस करणं गरजेचं आहे. आम्ही तर याच्यात काय सल्ला देतो की तुम्ही काचेच्या भरण्या किंवा घरात डाळीदुळीच्या भरण्या पडलेल्या असतात, सारख्या साईजच्या भरण्या घ्या. आहे की नाही? 6 भरण्या घ्या, त्याच्यावर 6 टाईपच्या अकाउंटचे नावं लिहा आणि
प्रत्यक्ष प्रॅक्टिस करा. बरोबर. समजा तुम्हाला 20,000 पगार आहे, 50,000 पगार आहे, 50,000 मधले 50% 25,000, तर 25,000 तर बरणीत टाका. बरोबर. नीडच्या बरणीत. FFAच्या बरणीमध्ये 20% म्हणजे किती आहेत? 10,000. ते तर टाका प्रत्यक्ष. राईट. आणि मग महिना झाला की ऐका ना, ते मग आता हे 10,000 टाकले, पण इकडून तिकडून आले कुठून तरी 500 रुपये आले, टाकले बरणीत, FFAच्या बरणीत. FFAची बरणी थोडी मोठी करा किंवा सेम साईज असलं तरी चालतं. म्हणजे ही बरण्या कशासाठी करायच्या की ज्याच्यामुळे तुम्हाला सवय लागेल. बरोबर आहे. आता हे आम्ही काय सिस्टम केली आहे शाश्वत ग्रोथमध्ये, जे आमचं ॲप डाउनलोड करते किंवा व्हॉट्सअपवर फक्त SIP असा मेसेज टाकला तर आमची टीम काय करते, तुमचे पैसे आपोआप 6 अकाउंटला जातील हे व्यवस्था करून देते. अरे छान. तुम्हाला डोकं चालवायची गरज नाही. म्हणजे शाश्वत ग्रुपमध्ये त्या ॲपमध्ये सगळे ऑटो सिस्टम सारखाच एक सिस्टम तुम्ही बनवलेली. पण आता ते तुम्हाला कोणता म्युच्युअल फंड सही आहे लेकिन आपके लिए कौन सा सही आहे तसं रिसर्च करते आमची टीम. तुम्हाला काही प्रश्न विचारते आहे की नाही. आणि त्याच्यात अजून एक PFP पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग म्हणून प्रकार आहे. राईट. ते तर म्हणजे हजारो लाखो रुपये खर्च येतो परदेशात वगैरे आहे की नाही. कित्येक लोक श्रीमंत लोक स्वतःचं सेपरेट ठेवतात. तर तुम्हाला इथं 251 रुपये आम्ही घेतो आहे की नाही, दक्षिणा समजा आहे की नाही. पण ते यासाठी की त्यांनी ते सिरियसली फॉलो करावं. मी 251 दिलेत म्हणजे मी करणार असं. नाहीतर ते 251ची पण काही गरज नाहीये. पण ते त्यासाठी त्यांना शिस्त लागावी, सवय लागावी. शेवटी हे सगळं हॅबिट बिल्डिंगचा इश्यू आहे. राईट. मग हे FFA अकाउंट खूप महत्वाचं आहे. सर आता हे 2 तुम्ही इतक्या छानपणे समजून सांगितलेत. आता मग तिसरी बरणी कुठली? तिसरी बरणी जी आहे ती खूप महत्वाची आहे ती पण, कारण आपल्या आयुष्यात काही गोल असतात आहे की मुलांचं शिक्षण आहे किंवा कार घ्यायचं किंवा घराचं काही करायचंय. राईट. तर त्यासाठी तुम्हाला ही बरणी उपयोगाला येते किंवा हे अकाउंट उपयोगाला येतं. आणखी एक महत्वाचा क्लू आहे इमर्जन्सी फंड. बरोबर. म्हणजे अचानक कुणाला पण काही पण इमर्जन्सी येऊ शकते, तर ते अर्जंट बेसिस कामासाठी इमर्जन्सी फंड तयार केला जातो. मिनिमम 3 ते 6 महिने तुम्हाला जेवढा म्हणजे मंथली खर्च जेवढा तुम्हाला येतोय गुणिले 6 महिने करा, तो तुमचा इमर्जन्सी फंड झाला. म्हणजे 20,000 रुपये तुमचा खर्च आहे महिन्याचा, तर 6 महिने म्हणजे 1,20,000 रुपये तुमचा इमर्जन्सी फंड झाला. तर हा इमर्जन्सी फंड सुद्धा ह्या सेव्हिंग अकाउंटमधून करायचं आहे तुम्हाला. बँकेचं सेव्हिंग अकाउंट वेगळं, आपलं 3 नंबरचं सेव्हिंग अकाउंट वेगळं. याच्यात 10% तुम्हाला जे काही इन्कमिंग आहे त्याचं 10% याच्यात टाकायचं. मग त्याच्यातून इमर्जन्सी फंड तयार होईल. तो एकदा तयार झाला की मग बाकी कार फंड, घरसाठी जी काही दुरुस्ती असेल त्याच्यातून हा पैसा जाईल. म्हणजे हे तिसरी बरणी जी आहे सेव्हिंग अकाउंट, जसं सामान्य माणसाला माहिती आहे सेव्हिंग म्हणजे बँकेतलंच अकाउंट, पण हे जे आपल्या फायनान्शियल फ्रीडम मधली तिसरी स्टेप्स ही खूप महत्वाची आहे. जसं पहिली बरणी झाली, दुसरी बरणी झाली, तिसरी बरणी. आता ह्याच्यानंतर ह्या 3 बरण्यांवरती काम करता करता चौथी बरणी जर काय कळाली? चौथ्या अकाउंटच्या आधी तुम्हाला एवढं सांगतो की फायनान्शियल फ्रीडमचे जे इमर्जन्सी फंड, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स हे बेस आहेत, हे काढले पाहिजे आपल्याला. राईट. तर ते ह्या 10% त्यासाठी आहेत. आता आपण तिसरा अकाउंट जे सांगितलं, आणि ही सगळ्याच्या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला शाश्वत ग्रोथ ॲपमध्ये आहेत. बरोबर. मग हे जर लक्षात आलं असेल तर आपण मग चौथ्या अकाउंटकडे वळू. आता हे अकाउंट माझ्या सगळ्यात आवडीचं अकाउंट आहे. सगळ्यात आवडीचं अकाउंट यासाठी, ह्या अकाउंटचं नाव हॅपीनेस अकाउंट आहे. आणि याच्यात 10% पैसे टाकायचे. आणि हे हॅपीनेस अकाउंट यासाठी आहे की हे 10% जी रक्कम आहे, आता आपण बघितलं मागच्या दोन्ही अकाउंटमध्ये ते आपण वेगवेगळ्या म्युच्युअल फंडमध्ये आपण ते SIP किंवा असं वळवत होतो. पण हे 10% जे आहेत हे तुम्हाला काहीही करून आयुष्यच करायचे. म्हणजे बरेच लोक म्हणतात ना SIP करून इन्व्हेस्ट करून हे, तर आज का आम्ही जगणार, भविष्यासाठी आज मरायचं का आम्ही, तर बिलकुल मरायचं नाही. तर हे 10% जी रक्कम फक्त सिस्टमॅटिक कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची आपल्याला. तुम्हाला हे 10% चाहे दुनिया इधर की उधर हो जाए, हे सेव्ह करायचे नाहीत, शिल्लक ठेवायचे नाहीत. दर महिन्याला हे 10% ह्या ज्या बरणीत पडलेले पैसे आहेत हे फिनिशच झाले पाहिजे. काहीही ऐश करा, बरोबर आहे, पण ही ऐश कशी असली पाहिजे, पर्सनल. नाही लेकराला कपडे घेतो, माय बायकोला आणतो साडी, असं नाही. ते तुम्ही एकट्यानेच खर्च करायचे.
तुम्हीच कुठं जा, कुठं मसाजला जा, पार्लरला जा, टॉकीजला जा, कुठं अजून तुम्हाला काय आवडतं तिकडे जा, गर्लफ्रेंडला फिरायला न्या, कंसात काही कंडिशन्स आहेत तुमच्या हिशोबाने, काही करा. ओके. राईट. किंवा कुठला योगा, काहीतरी तुम्हाला असं म्हणजे ज्याच्यातून तुम्हाला एकदम किक मिळते, असं काहीतरी करा. ओके. लोकांना चौथं अकाउंट सगळ्यात आवडेल जास्त. लोक बोलतील सर पहिलेच ते मी करतो. ओके. म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी, चौथी पायरी ही पण तितकीच महत्वाची आहे, कारण तुम्ही आनंदी असाल तर तुम्ही तितकेच हे राहाल, प्रोडक्टिव्ह राहाल. आपले जितके काही व्ह्युअर्स आहेत त्यांनी चौथ्या अकाउंटवरती जास्त लक्ष केंद्रित केलं असेल. पण त्याचं सरांचं सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही फ्रेश असाल, जेणेकरून तुम्हाला माहिती आहे की आज मला एक चांगला मूवी बघायचा आहे. खूप चांगले मूवी असतात. त्या मूवीला गेल्यानंतर मला तिथे हा विचार ना आला पाहिजे, अरे 400 रुपये तिकीट आहे, कशाला जाऊ मी, बायकोला नाहीच नाही. हा एकट्यानेच करायचा, हे अकाउंट एकट्यानेच संपवायचं, जेणेकरून त्या 3 तासाच्या मूवी मध्ये मला जर 2 गोष्टी शिकायला मिळाल्या की यार खरंच आयुष्य जगताना असं पण काहीतरी केलं पाहिजे. कारण खूप चांगल्या मूवीज आहेत. अच्छा, खूप चांगले असे काही ऍक्टिव्हिटीज आहेत की तिथे मला जाताना तो प्रश्न नाही पडला मला, अरे इथे 1000 रुपये तिकीट आहे, जाऊ की नको. पण मी ते गेल्यानंतर मला तिथे जर फ्रेश वाटणार असेल आणि तो फ्रेशनेस माझ्या जर रोजच्या जीवनामध्ये मला कामाला येणार असेल तर चौथं अकाउंट हे तितकंच महत्वाचं आहे, कारण ते की अकाउंट आहे. येस येस. राईट. सो आता हे चौथं अकाउंट ऐकल्यानंतर आता मलाही वाटायला लागले की लवकरात लवकर चौथं अकाउंट माझं पण ओपन केलं पाहिजे. पण त्यानंतरचं जे 5वं अकाउंट आहे ते आता जाणण्याची उत्सुकता आम्हाला जास्त झाली. आता हे चौथा अकाउंट मुळे आपण रिफ्रेशमेंट होतो, म्हणजे आपल्याला एक ब्रेक मिळतो. बरोबर. आणि जेव्हा ब्रेक मिळून फ्रेश होऊन आपण परत येतो ना, तेव्हा आपण खूप चांगलं काम करू शकतो. त्यामुळे ते अकाउंट गरजेचं आहे. हा, बायकोला कंपल्सरी नेऊ नका असं जे म्हणलं असं काही नाही, तुमच्या हिशोबाने बघा. राईट. नवरा बायको तुम्हाला भांडणं लावायचं नाहीत. पण मला सांगायचं एवढं आहे की हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. जेव्हा तुम्ही एकदम मन मोकळे एन्जॉय करताना, तेव्हा तुम्ही लाईफमध्ये खरं काम करायला पुढे येऊ शकता. तर त्यासाठी ते अकाउंट आहे. आता 5वं अकाउंट. म्हणजे सर तुम्हाला थांबवतो. आपण जसं बोलतो ना की 2 व्हीलर पण आपण सर्व्हिसिंग करतो, कधी कधी आपण 4 व्हीलर पण एका किलोमीटर नंतर आपण त्याची डागडुजी करतो किंवा ऑइल चेंज हे चेंज करतो. तसं आपलीही कुठेतरी सर्व्हिसिंग झाली पाहिजे तर आपलाही मायलेज आणि काय बोलतो ऍव्हरेज वाढेल, म्हणजे काम करण्याला आपला डबल उत्साह निर्माण होईल. जसं आपण फक्त तुमची सर्व्हिसिंग कोणती आहे ती तुम्ही ठरवा. तो विषय खूप वेगळा आहे, पण नक्कीच आपले व्ह्यूअर त्याला ज्याचा त्याचा आनंद वेगळा आहे, ज्याचा त्याचा आनंद शोधायची पद्धत वेगळी आहे आणि ती काही वाईट नाहीये. तुम्ही स्वतःला ब्लेम करून काहीतरी मैं पापी हूं वगैरे असलं काही ऍक्टिंग बाजी करू नका, बिनधास्त एन्जॉय करा. नाही सर, हे खूप अकाउंट महत्वाचं काय, कित्येक वेळा आपल्याला काही गोष्ट खायची असते पण आपण पैशाकडे बघतो आणि ती खात नाही आणि मग एके दिवशी जाऊन बिनधास्त इतकी खा की पुन्हा खायची इच्छाच राहत नाही. मला एक गोष्ट आठवली माझ्या लहानपणीची. जिलेबी मला खूप आवडायची. मला आता आवडत नाही जिलेबी, पण तेव्हा खूप आवडायची. एवढी आवडायची कारण का मला खायलाच मिळायची नाही. बरोबर. आणि ते आमच्या वर्गातले जी काही श्रीमंताची म्हणता येत नाही, पण ज्यांच्याकडे पैसे असायचे ते जाऊन खायचे, मला चिडवायचे आणि मला स्वप्नात जिलेबी यायची आणि काही करून जिलेबी खायची, कसं खाता येईल. आणि गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये माझा नंबर लागला होता. तिथं 25 रुपये महिन्याला आम्हाला मिळायचे. 25 रुपये म्हणजे आम्हाला खर्चण्यासाठी किंवा साबण सोडा काय असेल ते आणण्यासाठी. मग एका महिन्यात जे 25 रुपये आले, मी अख्खी 25 रुपयाची जिलेबी खाल्ली. त्यावेळेला 2-3 रुपयाला मिळायची प्लेट. इतकी जिलेबी खाल्ली की म्हणजे अजून सुद्धा मला त्याचे किळस येते की जिलेबी म्हणले अरे नको वाटतं मला. इतकी जिलेबी म्हणजे इच्छा ठेवलीच नाही, पूर्णच फिनिश केलाच खतम. राईट. म्हणजे हा चौथा अकाउंट जे आहे, तुम्ही जितकं फ्रेश राहाल, रिफ्रेश व्हाल, तितकं तुमचं फोकस आयुष्यात काही ठिकाणी क्लिअर होतो. येस येस, ॲग्री. राईट. म्हणजे चौथा अकाउंट सगळ्यात व्ह्युअर्स महत्वाचं आहे. आता मलाही उत्सुक झालं की माझं अकाउंट आता लवकरात लवकर. कित्येक वेळा असं होतं, अरे हे नाटक बघायचं होतं, अरे ती फिल्म बघायची होती, अरे ते जाऊन त्या स्पॉटला मला एन्जॉय करायचा होता, तो राहूनच जातो. राईट. आणि मग मनामध्ये जात अरे ते गेली मूवी निघून गेली, अरे ते आता पावसाळा निघून गेला, अरे तो आता उन्हाळा निघून गेला,
Right. अरे आता कधी जाणार, जाऊन दे आता, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. हम्म. मग तसं न करता आपणही त्या स्पॉटला गेल्यानंतर आपणही स्वतःला अनालिसिस करत असतो. हम्म. आणि त्या अकाउंट नंतर आपल्याला हे कळतं की मला पहिल्या 3 अकाउंटला जर व्यवस्थित न्याय द्यायचा असेल तर मी खंबीर असणं गरजेचं. गरजेचं आहे. तर आता सर पुढचा अकाउंट सांगा कुठला आहे? पुढचं अकाउंट पण माझं फेवरेट आहे, हां, एज्युकेशन अकाउंट. राईट. एज्युकेशन अकाउंटमध्ये मी 5% ठरलेलं आहे, पण मी लाईफ लॉंग लर्नर आहे. आणि मी आता पण काही शिबिरं अटेंड करतो, कोर्सेस करतो, काही मेंटरशिप प्रोग्राम, जेवढं मला शक्य आहे नवीन शिकता येईल. म्हणजे मी क्युरियोसिटी माझी जागृत होते, त्यासाठी मी ते शिकवून घेतो, आहे की नाही. आणि त्या पद्धतीनं लोकांनी सुद्धा, प्रत्येकाने, तुम्ही सुद्धा, प्रेक्षकांनी सुद्धा काय केलं पाहिजे की स्वतःचं कोणतं स्किल शिकायचं, राईट. कशात आपण चांगले आहोत, त्याच्यात अजून त्याचे कोर्सेस करणं, त्याचे वेबिनार करणं, त्याचे सेमिनार अटेंड करणं, त्याची काही पुस्तकं विकत मिळतात का ते पाहणं, राईट. त्याच्यावर कंपल्सरी दर महिन्याला 5% खर्च झालाच पाहिजे. राईट. समजा एखाद्या महिन्यात होत नसेल तो खर्च फॉरवर्ड करा, किंवा एखादं मोठं कोर्स असेल, जास्त महागाचा कोर्स असेल समजा, राईट. महाग स्वस्त असं काही नसतं. आता आमचा एक 25,000चा कोर्स आहे, बरोबर, थर्ड वेव्ह ट्रेडर प्रोग्राम. पूर्ण लाईफ सुधारते, त्याला ट्रेडिंग इन्व्हेस्टिंग कसं करायचं कळतं, त्याच्या 1000 पट त्यानं रिटर्न काढू शकतो, आणि ते नॉलेज त्याच्या पुढच्या सगळ्या पिढीला फॉरवर्ड करू शकतो. पण तरी लोक पैशाला बघून शिकत नाहीत, राईट. आणि मग परत मोठमोठे लॉसेस करून घेतात. त्यापेक्षा तुम्ही शिका, वेगवेगळं शिका, स्किल एक, त्याला एक वेगळं दुःख व्हायचं कारण नाही, त्याच्यासाठी वेगळं फंडच ठेवा. बरोबर. 5% त्याला हातच लावायचं नाही, फक्त एज्युकेशन पर्पजसाठीच वापरायचं. चांगले बुक्स घ्या, रिडिंग हॅबिट डेव्हलप करा, बरोबर. राईट. याच्यामधून एक जबरदस्त स्किल आपले येते. आणि हे जे एज्युकेशन अकाउंट आहे, जे आपलं मेन अकाउंट, जे सेकंड नंबरचं फायनान्शियल फ्रीडम अकाउंट, जे आपल्याला फायनान्शियल फ्रीडम देणार आहे, जिंदगीचा खरा मजा देणार आहे, ते अकाउंट या अकाउंटमुळे वाढतं. ग्रेट. कारण इथं तुम्ही स्किल शिकले, बरोबर. त्याच्यातून अजून पैसे येतात, मग अजून एक्स्ट्रा कुठून पण आलेले पैसे आपल्याला FFA टाकायचे. राईट. आणि म्हणजे चौथा अकाउंट जितकं आपण डिस्कस केलं, 5वं अकाउंट तर डिस्कशनला त्याचा एंडच नाही होऊ शकत. कारण ते आपण सर लर्निंग हा शब्द जर बघितला, त्यातला एल काढला तर अर्निंग होतं. पण अर्निंगसाठी एल किती महत्वाचं, म्हणजे लर्निंग किती महत्वाचं आहे. येस येस, आय एग्री. असे बोलतात ना की सर, श्रीमंतांच्या घरात टीव्ही छोटा असतो पण लायब्ररी खूप मोठी असते. आणि त्याच्या वर्सेस जर गरीबाच्या घरात गेलो तर टीव्ही खूप मोठा असतो पण लायब्ररीज नसते. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही वेगळे कोर्सेस केलेत, तर आपल्या व्ह्यूवरनी पण आपल्या खरंच चार्ट कमांडो चॅनलला जाऊन, जर ठीक आहे आज पैसे नाही हे कारण असू शकतं, मग तुम्हाला SMT सारखे कोर्सेस आहेत, ते जरी जाऊन सबस्क्राईब केले आणि लिटरली जर ते ऐकत शिकत जर इम्प्लिमेंट केली तर अर्निंग वाढू शकतं. जसं आपण बोललो की सरप्लस फंड मागायचा, तर तो पुन्हा एज्युकेशनमध्ये येऊ शकतो. येस येस. आणि मग त्याच्यासाठी जे लागणारे कोर्सेस आहेत, ज्याने तुमचा पैसा ग्रो होणार आहे, राईट, आणि त्याच्यामुळे तुम्ही भविष्यात ग्रो होणार आहे. तर मला असंच वाटतं की खरंच लर्निंगवरती पण फोकस करणं तितकंच गरजेचं, आणि हे पण अकाउंट खूप महत्वाचं आहे. या अकाउंटमध्ये तुम्ही जेवढं जास्त इन्व्हेस्ट कराल तेवढं तुमची कोंबडी मोठा अंडा देणार. राईट. असं. राईट. सो आता हे 5 अकाउंट झाले, राईट. तर आता 6वं अकाउंट कुठलं आहे? 6वं अकाउंट पण खूप महत्वाचं आहे. कारण तुम्हाला असं बऱ्याच जणाला जाणवत असेल, आपल्या व्ह्यूवर्सपैकी खूप लोकांना असं वाटतं पैसे दर महिन्याला तर येतात पण कुठे जातात कळतच नाही, पैसा तर आम्ही कमवत आहे पण टिकत नाही. तर असं जर तुमच्यासोबत व्हायलंय तर याचा स्पष्ट अर्थ आहे की ब्लेसिंगची कमी आहे. तुम्हाला ब्लेसिंगचं अकाउंट वाढवावं लागेल. मग ब्लेसिंगचं अकाउंट कसं वाढतं? तुमच्याकडे जे नॉलेज आहे, पैसे ब्लेसिंग घ्यायचे म्हणून चळवळीनं पैसा वाटा असं नाही आहे. तुमच्याकडचं नॉलेज शेअर करा, एखाद्याला वेळ शेअर करा, राईट. एखाद्यासोबत तुम्ही बसलात आणि नुसतं ऐकून घेतलं ना तरी समोरच्याला समाधान वाटतं, राईट. आहे की नाही. म्हणजे हे थोड्या छोट्या गोष्टी आपण करायला पाहिजे, आहे की नाही. आणि काही थोडासा खर्च करून, आहे की नाही, काही करता येतं का, राईट. अंध अपंग असतील, राईट, मुलींसाठी काही आदिवासी मुली आहेत, किंवा अजून काही
वेगवेगळे प्रकार, अनाथ आश्रम आहेत, वृद्धाश्रम आहेत, आहे की नाही, किंवा ते तर खूप लांबची गोष्ट आहे, तुमच्या बाजूचा, तुमच्या जवळचा, तुम्हाला दिसणारा, तुम्हाला ट्रॅफिकमध्ये नीट वागता येईल, चांगली गाडी चालवा, दुसऱ्याला डिस्टर्ब होईल असं काही करू नका. दॅट इज ऑल्सो इन्क्रीज ब्लेसिंग. राईट. बऱ्याच गोष्टी फ्री करता येतात. राईट. बऱ्याच गोष्टी कमी पैशात करता येतात. बरोबर. तर तुमच्या महिन्यातले इन्कमिंग मधले 5% ह्या अकाउंटला गेलेच पाहिजे. राईट. तरच तुमचं ब्लेसिंग तुम्हाला मिळतील. आणि हा जो तुमचा प्रॉब्लेम आहे की पैसा येतो पण टिकत नाही, हा परमनंट सॉल्व्ह होईल. राईट. ग्रेट. आणि सर हे 6वं अकाउंट म्हणजे कित्येक लोकांना फक्त असं माहिती असतं की पैसा कमवा, जमवा आणि वाढवा. राईट. पण त्या वाढवण्याच्या मध्ये आणि कमवण्या आणि ह्याच्यामध्ये हे ब्लेसिंग्स खूप काम करून जातात. कारण बोलतात ना, ते दिसत नाहीत ब्लेसिंग्स, पण त्यांचा आपल्यावरती प्रभाव नेहमी होत असतो. सर आता हे 5% जे तुम्ही बोलताय, समजा माझ्यासारखा एखादा एक लेमॅन आला असेल, राईट, की त्याला वाटतं की मला 5% तुम्ही सांगताय सर, बरोबर आहे, पण मी सुरुवात 2% केलं तर चालेल का, 3% केलं तर चालेल का? करायला काहीच अडचण नाहीये. ही जी आहे हॅबिट बिल्डिंग आहे. अच्छा. हॅबिट बिल्डिंग मध्ये तुम्हाला डिसिप्लिन लावावं लागतं. राईट. कुठली सिस्टम उभी करताना आहे की नाही, पहिल्यांदा आपल्याला सिस्टम उभी करावी लागते. बरोबर. मग सिस्टम आपल्याला उभं करते. बरोबर. आहे की नाही. मग त्याच्यात किंतु परंतु लावला की मग ती सिस्टम वर्क करत नाही. राईट. त्यासाठी आपल्याला हे फॉलो करावं लागणार आहे. थोडा त्रास होईल सुरुवातीला, वाटल्यास असं काही नाही, समजा कमी जास्त झालं तरी चालेल, बरोबर आहे, पण FFA अकाउंट सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर. राईट. ही फॉलो असं झालं तर खूपच बेस्ट आहे. बरोबर. पण असं फॉलो नाही झालं म्हणून जा मी करतच नाही असं म्हणणं काही बेकार आहे. त्यापेक्षा तुम्ही नाही काहीतरी करा. FFA अकाउंट आणि जे 3 नंबरचं सेव्हिंग अकाउंट आहे, याच्यात म्हणजे हे 10 आणि हे 20%, 30% रक्कम आहे तुम्हाला. तर ही 30% रक्कम तुम्हाला वेगवेगळ्या म्युच्युअल फंड आणि स्टॉक्समध्ये गेली पाहिजे. राईट. म्हणजे सर ही जर 6 अकाउंट सुरुवात केली एखाद्याने, की माहिती आहे की हे टफ आहे वाटतं, पण ते केल्यानंतर कळतं की ते सोपंच होतं. म्हणजे करायच्या आधी ते टफच असतं, केल्यानंतर कळतं अरे हे सोपं आहे. तर ऍटलिस्ट सुरुवात झाल्यानंतर ती व्यक्ती एक वेल्दीनेसच्या रस्त्यावरती जायला सुरुवात झाली किंवा तो राजमार्ग त्याला मिळायला सुरुवात होईल. हा, त्याच्यात नंतर थोडा स्पीड घेण्यासाठी एकतर त्या रस्त्यावरती आलो वेल्दीनेसच्या, मग आता प्रश्न येतो दिशा मिळाली, रस्ता मिळालाय, आता काय वाढवावं लागेल, वेग वाढवावा लागेल. कारण जर वेग वाढला तर आपलं जे काही गोष्टी करायच्या त्या लवकर पूर्ण होतील. तर त्यासाठी एखाद्या माणसाने फक्त ऐकलं पाहिजे आणि विचार करत बसलं पाहिजे की ऍक्शन घेतली पाहिजे? ऍक्शन घेतली पाहिजे. मी तर म्हणतो की हे सगळं तुम्ही समजून घेतलं ना, जसाही हा व्हिडिओ तुमचा संपला किंवा हे पॉडकास्ट संपलं की पटशीर जाऊन किचनमध्ये गेलं पाहिजे आणि 6 बरण्या शोधल्या पाहिजे. प्लास्टिकच्या शोधा, काचेच्या शोधा, काय शोधायचे शोधा. राईट. 6 असं किंवा बॉक्स करा खोक्याचे, काही करा, पण ते प्रत्यक्ष करा. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. बरोबर. भले त्यात पैसे टाकू नका, ते करा प्रत्यक्ष. मग आणि जाता येता जिथं तुम्ही रोज घरात जी जागा दिसणारी आहे तिथं ठेवा, प्रत्यक्ष तुम्हाला सारखं नजरेला पडेल. मग तुम्ही त्या पद्धतीनं हे करू शकता. आता ह्याला हे झालं ऑफलाईन म्हणजे फिजिकल मेथड. बरोबर आहे. पण फिजिकल आता पॉसिबल नाही, कारण मॅक्झिमम गोष्टी काय झाल्यात ऑनलाईन झाल्यात. सगळं GPay आलंय, फोनपे आलंय, बरोबर, आणि अकाउंटवर सगळ्या मेथड आहेत. तर आपल्याला तसं नाही करायचं. आपल्याला काय करायचं, तुम्ही ऑफलाईन नाही जमत आहे ते बॉक्स वगैरे करा, आहे की नाही. आमच्या व्हॉट्सअपला 8208277170 या नंबरला तुम्ही तो फोटो काढून टाका. ओके. राईट. जर आम्हाला त्या तुम्ही सिस्टम जी केली आहे 6 अकाउंट मेथड ते जर आवडली तर आम्ही तुम्हाला कोर्सेसचे ॲसेस फ्री देऊ, एज्युकेशन फ्री देऊ. ग्रेट. राईट. आणि बरंच एज्युकेशन ऑलरेडी फ्री आहे, पण जे पेड आहे ते पण तुम्हाला फ्री देऊ, सरप्राईज देऊ. बरोबर आहे. पण ह्याने केलं पाहिजे आणि आम्हाला फोटो टाकले पाहिजे. ते एक वाक्य आहे ना सर, केल्याने होत आहे, आधी केलेच पाहिजे. कारण ज्ञान सगळीकडे आहे. काही गोष्टी आपल्याला ऐकायला नेहमी येतात. आपण खूप साऱ्या रील्स बघतोय, खूप सारे YouTube चॅनल्स तुम्ही बघितले असतील व्ह्यूवर्स. पण सगळ्यात महत्त्वाचं मला असं जाणवतं आणि सरांच्या सांगण्यावरून की ॲक्शन जर नसेल तर जे काही आपण हे 6 अकाउंट्स बघितले आत्ता ते फक्त अकाउंट्स राहतील आणि ते खालीच राहतील. मग अकाउंट ओपन केलेत पण बॅलन्स काहीच नाहीये.
असं नको व्हायला. तर त्याच्यात काही ना काहीतरी पुंजी जमा झाली पाहिजे. ठीक आहे, रक्कम छोटी असेल सुरुवातीला, पण ओव्हर द टाइम पिरियड असं बोलतात ना, सुरुवात नेहमी एका थेंबानीच होते. राईट. किंवा 100 रुपयाची सुरुवात 1 रुपयानेच होते. तसंच जर तुम्ही सुरुवात केलीत तर ती सुरुवात सातत्याने टिकली आणि शिस्तीत राहिलात तर नक्कीच त्याचे परिणाम, जे तुमची स्वप्न आहेत किंवा जे तुमचे टार्गेट्स आहेत, तिथपर्यंत तुम्हाला घेऊन जाऊ शकतं. येस. म्हणून तुमचा शेवटचा फॉर्म्युला काय असेल? शेवटचा फॉर्म्युला एवढाच आहे की आत्ताच्या आत्ता ऍक्शन घ्या. आजच्या पॉडकास्टचा आत्ताच्या आत्ता ऍक्शन घेऊन, कारण बऱ्याच जणाला हा प्रश्न पडू शकतो की 6 अकाउंट कसे काढायचे, मी बँकेत जाऊन लाईन लावावी लागेल का वगैरे. असलं काही डोक्यात आणू नका. ऐका, फायनान्शियल फ्रीडम असं व्हॉट्सअप करा. नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा आता स्क्रीनवर दिसत असेल तर तेवढा नंबर फक्त व्हॉट्सअप करा, फायनान्शियल फ्रीडम. तुम्हाला आमची टीम हेल्प करेल. सगळं अकाउंट कसं मॅनेज करून तुम्हाला त्याच्यामध्ये डिफरन्शिएट कसं करायचे, फंड कुठले निवडायचे, राईट, सगळं तुमच्या रिक्वायरमेंटनुसार ते करून घेतील. आणि तुम्हाला अजून डिटेलमध्ये ॲक्शन घ्यायची असेल, नाही आता तुम्ही ठरवलंच की मी फायनान्शियल फ्रीडम घेणारच, मी खरं जीवन जगणार आहे, मी खरं आयुष्य आनंदी मला जगायचं आहे, डीपमध्ये मला सगळं शिकायचं, तर एक पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग म्हणून आहे, ज्याचे हजारो लाखो रुपये बाहेर खर्च आहे, ते आम्ही तुम्हाला फ्री देत होतो. पण आता 251 फक्त, की बाबा तुम्ही सिरियसनेस तुमचं बघण्यात, टेस्ट करण्यासाठी. तर त्याची फॉर्मची लिंक खाली दिली आहे, त्याला जाऊन फक्त क्लिक करायचं आणि ते भरायचं आहे. लगेच तुम्हाला जो वेळ मोकळा आहे तो सिलेक्ट करायचा आहे. आमची टीम त्यांना कॉन्टॅक्ट करेल, तुमचे हे 6 अकाउंट सिस्टम तुम्हाला ॲक्टिवेट करून देईल आणि तुमचं फायनान्शियल जर्नीमध्ये तुम्हाला खरं पुरेसा पैसा कसा असतो तो कसं मिळवायचा आणि खरं श्रीमंत लाईफ कसं जगायचं, त्यासाठी तुम्हाला आमची टीम मदत करेल आणि वी विल मोर दॅन हॅपी. सर, आज खूप 6 अकाउंट्स, म्हणजे हे जर 6 अकाउंट्स प्रत्येक फॅमिली मेंबरने, ज्यांना खरंच राजमार्ग वेल्दीनेसचा हवा असेल, त्यांनी बोलतात ना, कृतीविना सगळ्याच गोष्टी वाचाळ आहेत. जर तुम्ही ह्या कृतीसाठी आज आत्ता ताळपळ, तर निर्णय न घेता ॲक्शन, पुन्हा निर्णय तर सगळेच घेतात, पण सगळ्यात महत्त्वाचं निर्णयावरती घेतलेली कृती परिणामांकडे घेऊन जाते. तर खरंच जर सरांनी सांगितलं 6 बॉक्स, 6 बरण्या, त्या प्लॅस्टिकच्या, काचेच्या, कसल्या असू देत, किंवा त्याच्यापेक्षा हँड होल्डिंग जो सपोर्ट आहे पूर्ण चार्ट कमांडो टीमकडून, मोबाईल जो आता तुम्ही पॉडकास्ट ज्याच्यावरती ऐकत असाल तो उचला, त्याच्यावरती तो SMS जो आहे तो टाका, जेणेकरून तुम्हाला आजच्याच हे नक्की होईल की नाही, पुढच्या 3 वर्षात, पुढच्या 5 वर्षात मी माझ्या फायनान्शियल फ्रीडमच्या राजमार्गावरती असणार म्हणजे असणारच. आणि जाता जाता सरांना धन्यवाद देतो की हे 6 महत्त्वाचे अकाउंट्स, आपण खूप अकाउंट्स ऐकले असतील आणि त्या अकाउंट्सने आपलं काय झालं आहे आपलं तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल व्ह्यूअर्स. तर आजचा हा पॉडकास्ट मला वाटतं खरंच 6 स्टेप्स नाहीत, 6 अकाउंट्स नाहीत, तर पुढचे कित्येक आयुष्य, आपलं कित्येक वर्ष आनंदाने जर जगायचं असेल आणि आपल्याला फ्रीडम पाहिजे असेल, हॅपीनेस हवा असेल, तर या 6 अकाउंटमध्ये आत्ताच्या आत्ता डिपॉझिट करायला सुरुवात करा. आणि आज पुन्हा एकदा सरांना धन्यवाद देतो की सरळ, सहज, सोप्या भाषेत 6 पायऱ्या शिकवल्यात आणि मला नक्की खात्री आहे सर, चार्ट कमांडोचे किंवा जे काही व्ह्यूअर्स आहेत ते सगळे व्ह्यूअर्स आत्ताच्या आत्ता ताबडतोब ॲक्शन घेतील. येस, धन्यवाद सर. आणि ऑफलाईनसाठी ते डबे बनवायचे, फोटो टाकायचा, आणि ऑनलाईनसाठी डिस्क्रिप्शन चेक करा. बाय बाय फॉर नाव. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट.